गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयासाठी किंवा ह्याचे 25 प्रश्न पाहणार आहोत। सराव क्रमांक आपला दुसरा आहे, इयत्ता चौथीचा पेपर आहे। हा चौथी पाचवी या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल। ठीक आहे, 25 प्रश्न बघू। सॉरी, इथे अक्षरमाला दिलेली आहे आणि त्याच्या खाली आपण जास्तीची चर्चा न करता सरळ सरळ प्रश्नांना सुरुवात करू। 26 ते 30 प्रश्नांसाठी सूचना आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे, तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे। पहिला दुसऱ्याशी संबंधित, तिसरा चौथ्याशी संबंधित। ठीक आहे, मग इथं आहे आवळा तुरट तर साखर, खूप सोपा आहे, गोड। ओके, चला पुढचा प्रश्न बघू। इथं पहिली आकृती आहे वर्तुळ, झूम करून बघता येईल तुम्हाला। ठीक आहे, पहिली आकृती आहे वर्तुळ आणि दुसरी आहे बघा, पहिली वर्तुळ दुसरी त्रिकोण। बर, मग काय झालं, त्रिकोण मोठा झाला, वर्तुळ त्यात गेलं, म्हणजे जे 2 नंबरला होतं ते मोठं झालं आणि हे छोटं झालं। मग आता बघा, हा 1 नंबरला आहे, हा मोठा आहे, उलट होणार आहे, म्हणजे हे बाहेर जाईल ते रात जाईल। कोणता पर्याय आहे? उत्तर तुम्ही शोधून सांगायचे, ऑप्शन नंबर 4। यस, व्हेरी गुड, ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे। आधीचा सहसंबंध ओळखायला शिकायचं। 2 आकृत्यांमध्ये काय बदल झाला, जी मोठी होती ती छोटी झाली, ती आत गेली, जी छोटी होती ती मोठी झाली। ठीक आहे, पुढे पुढचा मुद्दा 28 नंबरचा प्रश्न, 71 चा 73। ओके, त्याच्यानंतर 89 च बघा काय येईल, इथं काय येणार आहे, 93 97 95 की 88 काय येणार आहे बघा। ही मूळ संख्या आहे का ते शोध घ्या, त्याच्यानंतरची मूळ संख्या कोणती आहे ती बघा। चला, प्रश्नाचं उत्तर, व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा। ओके, बघा आपल्या पुढे प्रश्न आहे, 71 चा संबंध 73 आहे, तर 89 चा संबंध काय येईल? तुम्हाला असं वाटेल हे 2 ने वाढले, मग 2 ने वाढणारी संख्या आहे का, पण तिथं पर्यायामध्ये 2 ने 91 दिलेलीच नाही, म्हणजे 2 चा संबंध नाही वाढीचा। ठीक आहे, मग इथं ही वाढलेली आहे, ही सुद्धा वाढणारच आहे, मग जर वाढ होणार असेल तर हा संबंध पण नाही। मग आता या 3 पैकी कोणता पर्याय? इथं जे लॉजिक आहे ते आहे मूळ संख्येचं। ही एक मूळ संख्या आहे, ही एक मूळ संख्या आहे, त्याच्या पुढची ही मूळ संख्या आहे आणि त्याच्या पुढची एकच मूळ संख्या आहे 90 ते 91 ते 100 मध्ये, ती आहे 97। ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे याचं उत्तर आहे। ओके, चला व्हेरी गुड, पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे 29वा। बघा बरं काय आहे, समजा याच्यामध्ये, ओके आपण इथं काढून बघू। ठीक आहे, चौरस आहे, वर्तुळ आहे, इकडून एक घेतलंय, इथपर्यंत आली, इथून इथं आली आणि अशा प्रकारे, त्याच्यानंतर बर, ही इकडं होती ती तिकडे गेली, मग ही जर इकडं असेल, ही आहे त्याच्या विरुद्ध बाजूला गेली असं म्हणता येईल का? हो, इकडची इकडे गेली, मग इकडची असेल तर इकडे येईल का? यस, तसं होऊ शकतं। ही तर काय होणार नाही, मग ही पण होणार नाही, व या 2 मध्ये काय उत्तर आहे? चला, 29चं उत्तर काय तुम्ही सुद्धा शोधायचे, काढायचे। यस, व्हेरी गुड, हेच आहे 2 नंबरचं। काय होणार आहे, ती आकृतीची जी दिशा आहे, ही दिशा डायरेक्ट इकडे गेली होती, त्यामुळे इथं असणारी जी आकृती होती हिची अशी, यातली जी दिशा इकडे आहे ती त्याच्याऐवजी आतल्याच बाजूची काढता आता फक्त, नाहीतर काढून घेतो बाहेरची। ठीक आहे, इकडं सुद्धा अशी होऊन जाईल। ठीक आहे, ऑप्शन नंबर 2, छोट्या सर्कलची दिशा, छोट्या ज्या आकृतीची दिशा होती ती इकडे आली। पुढचं बघा, 5 7 3 3 चा संबंध 36शी आहे, तर 71 3 3 चा संबंध कशाशी? बघा बरं काय आहे, संख्या मोठ्या दिसत आहेत, काय करायचंय विचार करा। ह्याच्यामध्ये काही बेरीज वगैरे होते का? बेरीज होऊन दुप्पट होते का? बेरीज होऊन कमी होते का? बघा 36 28, ठीक आहे, चला करून बघू। 5 आणि 7 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 18, हे यांची बेरीज सगळ्यांची आली 18, आणि 18 ला जर 2 ने गुणलं तर येतं 36। ठीक आहे, 18 ला 2 ने गुणलं 36, व्हेरी गुड।
मग आता यांची बेरीज करा, 7 आणि 1 8, 8 आणि 6 14, ही बेरीज आहे. मग 14ला जर 2 ने गुणलं तर 14 दुने 28. 28 पर्याय आहे का? यस, व्हेरी गुड, 28 पर्याय आहे. पुढचं, क्षितिजा म्हणाली ऋतुजा ही माझ्या आईच्या बहिणीची मुलगी आहे. क्षितिजा म्हणाली ऋतुजा ही माझ्या आईच्या बहिणीची मुलगी आहे. ओके, क्षितिजा काय म्हणाली? हा ठीक आहे, ऋतुजा ऋतुजा ही तिची आई, बरोबर, म्हणजे हिच्या आईच्या बहिणीची मुलगी आहे. मग ती कोण आहे? ती तिची मावस बहीण. ओके, व्हेरी गुड, कारण ती तिच्या मावशीची मुलगी आहे. मावशीची मुलगी असल्यामुळे तिची मावस बहीण आहे. ओके, ठीक आहे. चला पुढचं बघू. 32 नंबरचा प्रश्न, खालील चिन्ह मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका शोधा. खालील प्रश्न मालिकेत, आता इथं प्रश्न दिलेले आहेत. इथं बघा 2 वर्तुळ आहेत, ठीक आहे, त्याच्यानंतर 2 त्रिकोण आहेत, त्याच्यानंतर इथं 2 आयत आहेत. मग इथं 2 राहिले, हा शेवटचा होता तो पुढे आला ते सरकला, परत शेवटचा होता पुढे आला सरकला. मग असं जर झाला असेल तर आता काय येणार आहे? सोपा प्रश्न आहे, खूप छान आहे. बघा इथला काय होता? शेवटचा होता तो 1 नंबरला आला. मग ह्याच्या इकडे चला विचार करा, 32चं काय प्रश्नाचं उत्तर आहे? आता राहिलंय काय? समजा हे जे शेवट झालेले तेच पुढे येईल आणि हे शेवट असणारी आकृती फक्त एवढी आहे. ऑप्शन नंबर 4 हा पर्याय. म्हणजे सर्कली 2-2 ज्या होत्या पुढे मागे अशा. ओके, चला पुढचा विचार करू. 33 नंबरचा, 5 4 3 6 3 3 6. बापरे, ही संख्या बरीच मोठी आहे. ठीक आहे, लिहिण्यापेक्षा जाऊ द्या, आपण डायरेक्ट विचारच करून घेऊ. हा, एवढी आहे. या मालिकेत 6 नंतर लगेच 3 किती वेळा आला? ठीक आहे, काय हरकत नाही. 6 नंतर आता लिहावंच लागेल. 5 4 3 6 3 3 6 4 3 6 3 1 5 3 6. ओके, बघा बरं, 6 नंतर लगेच 3 आहे ना, मग आधी 6 मार्क करून घेऊ. 1 2 3 आणि इथं आहे, पण त्याच्यानंतर लगेच 3. 6 नंतर 3 नाही, म्हणजे हा गेला. या 6 नंतर 3 आलाय, हो यस, इथं आलाय एकदा. या 6 नंतर 4 आलाय, या 6 नंतर 3 आलाय, यस, हा एकदा. ठीक आहे, म्हणजे किती वेळा आला? एकंदर 2 वेळा आला. ठीक आहे, चला ऑप्शन नंबर 1. प्रश्न जास्तीत जास्त सोडवत चला. आता परीक्षा जवळ आलेल्या आहेत. प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यानेच तुम्हाला प्रश्नांचं वैविध्य लक्षात येईल. ठीक आहे, चला पुढचं बघू. 34चा आहे 4चं 6, 5ची दुप्पट 10. ओके, मग इथं 9 चोक 36. काय होतंय? चला ह्याला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि याची प्रश्नचिन्हाच्या जागेची संख्या शोधायची. करा पॉज व्हिडिओ. चला बघा, याला 2 प्रकारचं लॉजिक आहे. म्हणजे माझ्याच वर्गातल्या विद्यार्थ्यांनी काढलं 2 प्रकारचं लॉजिक. कसं आहे? इथं 6 आणि 4चा गुणाकार करा. आधी खालचं करू, इथलं करू, मग लक्षात घेऊ. 9 गुणिले 8, हा जो शेवटचा आहे, 9 गुणिले 8 किती येतं? 9 8 72. ओके, आणि 72ला 2 ने भागलं तर किती येतं? 36. ठीक आहे, म्हणजे या दोघांचा गुणाकार केला आणि त्याचे निम्मे केले. त्याच्यानंतर 5 चोक, हा 5 आणि हा 4 यांचा गुणाकार करा. 5 चोक 20. ओके, आणि त्याला 2 ने भागलं तर किती येतं? 10. ही मधली संख्या येते. बाहेरच्या 2 संख्यांचा गुणाकार, मग 4 गुणिले 6, 6 चोक 24, आणि त्याला 2 ने भागलं तर किती येतं? 12. यस, उत्तर आहे 12. व्हेरी गुड, आलं लक्षात? आणि दुसऱ्या पद्धतीने आहे, थोडस फिरून आहे, पण हे सोपं असल्यामुळे हेच सांगतो. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊ. लक्षात आलं? या दोघांचा गुणाकार करायचा, त्याच्या निम्मी करायची. या दोघांचा गुणाकार, त्याच्या निम्मी. या दोघांचा गुणाकार, त्याच्या निम्मी. ओके, व्हेरी गुड. पुढचा, तुम्ही तुमच्या बाबांबरोबर बसने प्रवास करत आहात. तुम्ही बाबांसोबत सीटवर बसले आहात. तुमच्या जवळ एक वृद्ध आजोबा उभे आहेत. अशा वेळी तुम्ही काय कराल?
सामाजिक आणि भावनिक बुद्धिमत्ते संदर्भातला प्रश्न आहे, व्यवस्थित उत्तर द्यायचं, प्रश्न सोपे असतात. बाबांना उठण्यास सांगाल का बाबांकडे न बघता खिडकीतून बाहेर बघत बसाल? असंही करू नये, बाबांनाही सांगू नये. डोळे बंद करून झोपण्याचे नाटक कराल की स्वतः उठून आजोबांना बसण्यास जागा द्याल? हे बरोबर आहे. तुम्ही लहान आहात, तुमचं वय उभं राहण्यासारखं आहे, तुम्ही उभे राहिले त्रास होणार नाही. पण ते ज्येष्ठ व्यक्ती जे तुमच्या शेजारी उभे आहेत त्यांना बसायला जागा दिलीच तर त्या व्यक्तीचा, तिला जो त्रास होत असेल तो कमी होईल. आणि उलट त्या व्यक्तीला असंही जाणवेल की तुम्ही संस्कारित आहात, तुम्हाला व्यवस्थित शिकवलेलं आहे, तुम्हाला समजतं, तुम्ही समजूतदार आणि शिक्षित आहात. तुमच्या वडिलांनाही चांगलं वाटेल. ठीक आहे. किंवा तुम्ही थोडे बाजूला सरकूनही त्यांना जागा देऊ शकता. दोन्ही प्रकार आहे, पण हा शेवटचा मुद्दा योग्य आहे. ओके, चला त्या प्रश्नाचं सामाजिक बांधिलकीतून उत्तर होतं. पुढचा बघू. एका सांकेतिक भाषेत बी बरोबर 9. ठीक आहे. ए बरोबर 3, सी बरोबर 6. म्हणजे कसं सिरियली मांडलं तर मग ए बरोबर 3, बी बरोबर 9 आणि सी बरोबर 6 असं. ठीक आहे. तर बी भागिले ए वजा ए अधिक सी बरोबर किती? खूप सोपं आहे. बी ला भागिले ए म्हणजे बी काय आहे 9, 9 भागिले ए म्हणजे 3 वजा ए म्हणजे 3 अधिक 6 बरोबर किती? उत्तर काढा. मांडणी करा आणि उत्तर काढा. हे आता समीकरणासारखं झालं, याला समीकरण म्हणतात. काय आहे? आधी काय करणार ते मला सांगा. भागाकार वजाबाकी की बेरीज? याला बोर्डमासचा नियम म्हणतात. कंस भागू बेव म्हणजे आधी कंस सोडवा, कंस नसेल तर भागाकार करा, मग गुणाकार करा, मग बेरीज करा आणि वजाबाकी करा. ठीक आहे. इथं भागाकार आहे, मग भागाकार करून घ्या. 9 ला 3 ने भागलं, 3 त्रिक 9. ठीक आहे. 3 त्रिक 9. त्याच्यानंतर वजाबाकी आणि बेरीज आहे. पण त्याच्यानंतर काय करायचे? बेरीज करायचे. म्हणजे यांची बेरीज करा. किती झाले? हे झाले 9. मग आणि ओके. ठीक आहे. चला सोडून बघा किती येतं उत्तर. बघा यात महत्वाचा मुद्दा असा आहे, मी व्हिडिओ पॉज का करायला लावला होता की तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. आधी तुम्ही कंस सोडवा, नंतर चे गुणाकार भागाकार असेल कंसाचा तो, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, कंस भागू बे आणि वजाबाकी शेवटी करा. आता आपण इथं भागाकार केला, त्याच्यानंतर गुणाकार नाही, मग बेरीज राहिलेली आहे ती करायची. हा 3, हा 6 आणि हा 3 झाले 9. 9 मधून 3 वजा करा, शेवटची क्रिया करा. किती येते? 6. याचं उत्तर आहे 6. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. ओके, आले लक्षात? ठीक आहे. म्हणजे काय होतं, हा जो नियम आहे ना, हा नियम महत्वाचा आहे. कंस भागाकार आधी कंस सोडवा, त्याचा भागाकार ची असेल तर करायचा गुणाकार वगैरे, नंतर भागाकाराची क्रिया करून घ्या, नंतर गुणाकार आणि मग बेरीज वजाबाकी. ठीक आहे. चला, म्हणजे ही एका सांकेतिक भाषेत अक्षरांना किंमत दिली होती आणि त्याच्यावरनं मांडणी केलेलं समीकरण होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. 37 ते 41 चा प्रश्न. खालील प्रश्नांच्या गटात न बसणारे पद ओळखा. सातारा, सोलापूर, नागपूर, अहमदाबाद. खूप सोपं आहे. हे तिन्ही महाराष्ट्रातले आहेत आणि हे मात्र अहमदाबाद गुजरात मधले. ठीक आहे. ओके, पुढचं. त्याच्यानंतर ह्याच्यातलं काय गटात न बसणार? इथं आहे तारा आणि त्रिकोण. ओके, स्टार आणि त्रिकोण. तो इकडून होता, तो तिकडून गेला, मग असा गेला, त्याच्यानंतर तो असा गेला, नंतर काय झाले? उलट सुलट झालं. मग सांगा बरं काय होतंय? क्रम तर व्यवस्थित होता. कोणती आकृती आहे? ऑप्शन नंबर 4 वेगळी. ठीक आहे, कारण इथं दोनही एकाच बाजूला होते. व्हेरी नाईस. पुढचं 9122, त्याच्यानंतर 9122 आहे, 3281 आणि 4325 आणि 635. याच्यातली गटात न बसणारी संख्या कोणती आहे? व्हिडिओ पॉज करून उत्तर काढायचंय. ठीक आहे. चला उत्तर काढा. बघा आपल्या पुढे प्रश्न आहे 9122, त्याच्यानंतर 3281, नंतर 4325 आणि 6305.
ह्याच्यातला वेगळा शोधायचा आहे. साधं सोपं लॉजिक आहे. ह्याची बेरीज करा. ह्याची बेरीज किती येते? 9 1 10, 10 4 14. ह्याची बेरीज किती येते? 6 5 6 आणि हे 14. पुढे याची बेरीज हे 7 ते 7 14. याची बेरीज 6 आणि 3 9 9 आणि 6 आणि 3 9 9 5 14. काय येतंय मग? सांगा काय आहे उत्तर? काय वेगळं आहे याचं? 39चं. ह्याची किती बेरीज येते? 6 आणि 9 9 9 1 10 10 आणि वरचे 4 14. काय लॉजिक आहे? सापडलं का? चला शोध घ्या. बघा याच्या मागे हे लॉजिक आहे का? नाही, हे लॉजिक ह्याच्या मागे नाही. एक सोपं लॉजिक आहे. कोणतं? ही विषम आहे, ही विषम आहे, ही विषम आहे. शेवटच्या संख्या बघा, शेवटच्या संख्या विषम आहेत, ही मात्र सम आहे. समसंख्येचं लॉजिक आहे. ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर आहे. ओके चला व्हेरी गुड. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे 40वा. तुम्ही व्हिडिओ पॉज करून उत्तर काढू शकता. ठीक आहे चला. इकडून 2 आहेत फिरलंय. ओके ही इकडची आकृती तिकडे गेली का? हो यस तशीच झाली. मग त्याच्यानंतर गटात न बसणारी आकृती एका रांगेत 3. ऑप्शन नंबर 3 चा पर्याय आहे. बघा बरं काय आहे हे? एकाच रांगेत 3 झालेत पण कसे झालेले आहेत? हे जे आहेत हे खालच्या बाजूला आहेत. खालच्या बाजूला 3 टिंब आहेत आणि इथं मात्र प्रत्येक वेळी हे वरच्या बाजूला 3 टिंब आहेत. इथं आलंय लक्षात? ओके म्हणजे हे इथं टिंब आहेत आणि हे खालच्या ओपनिंग कडे. ठीक आहे पुढचं चला. 41 47 57 17 आणि 37 मूळ संख्या आहेत. 47 मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे. ऑप्शन नंबर 2 ही मूळ संख्या नाही. ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर. हे चित्र तुम्हाला झूम करून पाहता येईल. ठीक आहे बघा ह्या झाडामध्ये पक्षी दिलेले आहेत. इथं 4 आहेत, इथं 4 आहेत, इथं 4 आहेत आणि इकडेही 4 आहेत. पण इथं 2 नंबरला मात्र 3च आहेत. ठीक आहे ओके चलो सोपं होतं ते म्हणून हे केलं. आता पुढचं. ओके चला. हे उत्तर चुकीचं आहे. कसं? प्रश्न वाचला का? नाही. प्रश्न काय सांगतो? 42 ते 43 खालील प्रश्न आकृती दिसणारी तंतोतंत आकृती जुळवा. मी वरचं गटातलं बघितलं आणि तसंच खाली सोडवत होतो. असं चालणार नाही. असं जर तुम्ही केलं तर चुकेल. माझं चुकलं तर काही नाही. कारण काय होईल? तुमचं जर चुकलं तर तुमचे मार्क जातील. माझा मार्क जाणार आहे का? नाही. ठीक आहे बघा बरं इथं 4 झाडं आहेत आणि एक मागून इकडून ही मागच्या बाजूने एक आकृती आलेली आहे. ठीक आहे. मग 4 पक्षी 2 लाईन्स आणि हे असं कुठे आहे? तर यातही नाही, यात आहे पण बाजूची आकृती नाही. मग यात आहे 4 आणि इथे आहे. इथं काय आहे? 4 आहे पण इथं बघा बरं काय ऑप्शन येतोय? आणखी काय आहे? जुळणारी आकृती. ऑप्शन नंबर किती येतोय? ऑप्शन नंबर किती आहे? चला 42चं उत्तर तुम्ही शोधायचे. ठीक आहे. तंतोतंत जुळणारी आकृती आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे चला पुढचं बघू. पुढचा प्रश्न. त्यानंतर ह्याच्याशी सेम जुळणारी आकृती शोधायची आहे. चला काढा. बघा झूम करून सुद्धा उत्तर काढता येईल तुम्हाला. ओपनिंग वरच्या बाजूला तोंड आहे, इथून लाईन्स आहेत. ठीक आहे बर. इकडं काय बदल आहे? इकडं हा नाही, हे नाही येणार. त्याच्यानंतर हे पण नाही येणार. मग हे आहे का? हे आहे का? का हे आहे? ऑप्शन नंबर किती आहे? तुम्ही तुमचं उत्तर काढायचं. मी माझं काढत होतो. ठीक आहे 43चं उत्तर ऑप्शन नंबर 2च आहे. ठीक आहे ओके चला व्हेरी गुड. पुढचा प्रश्न घेऊ. स न वाव या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्याच्या सुरुवातीपासून कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास विपिन विपिन या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होईल. विपिन म्हणजे काय?
हा, अरण्य, कानन, जंगल, विपिन, बरोबर. मग जंगल शब्द होतो का? जंगल शब्द त्याच्यातनं तयार होतो का? नाही. मग अरण्य, आपण विपिन शब्दाचा विचार करू आधी, थोडं उलट जाऊ. ठीक आहे, तुम्ही शब्द तयार करा. काय शब्द आहे तो बघा, सन वा व. ठीक आहे, सन वावचा शब्द. विपिनच्या सोबत काय आहे? अरण्य, समानार्थी शब्द. वन, कानन. ठीक आहे, कानन हे शब्द तयार होतात. मग वन शब्द तयार होणार आहे का कशामध्ये? हो. मग वन जर होणार असेल, वन, तर काय होईल? वनवास होईल का? वनवास. ओके, हा शब्द होईल वनवास. आणि त्यातले पहिले दोन शब्द जर घेतले तर त्याचा होतो वन. वनाचा समानार्थी शब्द आहे विपिन. ठीक आहे, उलट गेलो आपण पर्यायावरनं. हा, कशाही पद्धतीने गेले तरी उत्तर काढता येतं. पुढचा प्रश्न बघू. अंकिताला चित्र काढायला तसेच पुस्तके वाचायला आवडते. ओके, अंकिताला, याचा ऑप्शन ना, ऑप्शन पहिला आणि दुसरा शब्द होता वन. ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आहे. 44चं उत्तर ना, वनवास मधलं काढलं ना आपण. 44चं पहिला व दुसरा शब्द आहे. ऑप्शन नंबर 2 होता वन. वन शब्द काढला होता. ओके, पुढच्या प्रश्नाचं उत्तर मी काढत होतो. 45चा. अंकिताला चित्र काढायला तसेच पुस्तक वाचायला आवडते. बघा बरं का आता, अंकिता. ठीक आहे, अंकिताला चित्र आणि पुस्तके, चित्र व पुस्तके हे माहितीचे आकलनाचे प्रश्न असतात. आपण त्यावर घटक केलेल्या माहिती आकलन आणि ते पण बघा. मिहानला, मिहानला नृत्य व गायन. ओके, मिहानला नृत्य व गायन करायला आवडते. तर रॉबर्टला चित्र काढायला, रॉबर्ट भैया आहे, रॉबर्टला चित्र काढायला आवडते रॉबर्टला. आणि पुस्तके सुद्धा आवडतात. त्याच्यानंतर गायन पण आवडतं. ओके, आणि अजितला गायन करायला व नृत्य करायला आवडते. मग अजित आहे गायन आणि नृत्य. ओके, ठीक आहे, गायन आणि नृत्य. मग आता मी गायनचं गा लिहिले. त्याने काय विचारले? जास्तीत जास्त मुलांना प्रिय असणारा छंद कोणता? जास्तीत जास्त मुलांना प्रिय असणारा छंद कोणता? ठीक आहे, चला सांगा उत्तर. कुठे कुठे दिसते? चित्र इथं आहे, चित्र इथं आहे. गायन, गायन, गायन 3 याच्यात आलेला आहे का? गायन आलेलं आहे 3 याच्यात, बरोबर. ओके, मग गायनाचा पर्याय काय? यस, ऑप्शन नंबर 2. म्हणजे ही माहिती आपल्याला छंदाच्या अनुषंगाने दिली होती, त्याचं उत्तर शोधायचं होतं. ठीक आहे, ओके, चला पुढचा प्रश्न बघू. दिलेल्या इंग्रजी, पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे 46. दिलेल्या इंग्रजी मालिकेत, आता जी वरती दिलेली आहे तिच्यात के आणि टीच्या मध्ये जेवढी अक्षरं आहेत तेवढीच अक्षरं आणखी कोणत्या मालिकेत आहेत, किंवा तेवढीच अक्षरं कोणत्या 2 अक्षरांच्या दरम्यान आहेत ते बघायचं. आता आधी के आणि टीच्या दरम्यान किती आहेत ते बघू. ठीक आहे, चला के आणि टीच्या दरम्यान आधी अक्षर मालिका शोध घेऊ. अक्षर मालिका कुठे आहे? आलेली आहे अक्षर मालिका. ओके, हा, अक्षर मालिकामध्ये के कुठे आहे? इथं आहे. आणि टी कुठे आहे? इथं आहे. म्हणजे किती अक्षर आहे तो? 1 2 3 4 5 6 7 8. दरम्यान म्हटलंय, दरम्यान 8 अक्षर आहेत. ठीक आहे, मग आता आपल्याला ऑप्शन काय दिलाय ते चेक करायचं. अजून कोणकोणते ऑप्शन दिलेत ते आपण बघू. बर, कोणकोणते ऑप्शन दिलेत? जी आणि एम दिलाय. ठीक आहे, ओके, जी आणि एम, जी आणि एम. त्याच्यानंतर बी आणि आय, त्याच्यानंतर एन आणि एक्स, आणि त्याच्यानंतर पी आणि वाय. ठीक आहे, यांच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे. चला परत एकदा आता वरती जाऊ आणि अक्षर मालिकेच्या मध्ये कोणते येतात ते बघू. ठीक आहे, बघा बरं, आपण इथं उत्तर काढलं होतं, याच्यामध्ये 8 होते. ठीक आहे, मग आता आपल्याला जी आणि एम च्या मध्ये काढायचे. जी आणि एम च्या मध्ये किती आहेत? जी इथे आहे आणि एम यांच्यामध्ये तर 1 2 3 4 5 5च दिसत आहेत. म्हणजे हा पर्याय गेला. बी आणि आय च्या मध्ये किती होत आहेत? बी इथे आहे आणि आय कुठे आहे? इथे आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 हा सुद्धा पर्याय गेला. एन आणि एक्स, एन मध्ये किती आहेत?
हा एन आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे इथं मध्ये किती झाले 1 2 3 4 5 6 7 8 9. हे पण दिसत नाही. मग हे तर 9 झाले म्हणजे हा पण पर्याय नाही. मग आता राहिला पी आणि वाय. मोस्ट ऑफ द प्रश्नांमध्ये अशा याच्यामध्ये तुमचा वेळ घालवण्यासाठी ह्या पर्यायांमध्ये शेवटी दिलेला पर्याय असतो ऑप्शन नंबर 4. जर कधी कधी तुमच्याकडून प्रश्न वेळ संपत आली घड्याळाची आणि उत्तर काढायला वेळ नसेल तर ऑप्शन नंबर 4 हे सलग एकसारखे लिहायचे. असं करायचं नाही. पण जर अगदी शक्य नाही एखाद्या विद्यार्थ्याला की आता 2च मिनिटं राहिलेत आणि त्याच्या अजून 5 प्रश्न राहिलेत तर अशा वेळी तो हे करू शकतो. पण तसं करू नये. उत्तर शोधून लिहावे. ठीक आहे. ह्याच्यात हे उत्तर यायला बसलं पी आणि वाय मध्ये बघा बरं. आता मी इथलं आहे ना हे इरेज करतो एकदा. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे 8 होता. मग आता पी मध्ये किती आहे आणि वाय मध्ये किती आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 आले 8. यस. ऑप्शन नंबर पी आणि वाय मधला ऑप्शन नंबर 4 जो उत्तर होतं ते आहे. ठीक आहे. आता खाली जो आपला ऑप्शन नंबर पी आणि वाय चं जुळलेलं आहे तिथं उत्तर शोधू. ओके. ऑप्शन नंबर पी आणि वाय म्हणजे 4 या प्रश्नाचं उत्तर आपलं आलेलं आहे. ओके. ठीक आहे. चला अशा प्रकारे इयत्ता 4थी साठी आज आपण जवळजवळ 25 प्रश्न बघत आणलेत. ठीक आहे. आता याची व्हिडिओची लेंथ वाढते त्यामुळे थांबतोय. मी मध्ये सांगत नाही लाईक करायला पण शेवटी तुम्ही लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर करा. आता थांबतोय. गुड डे. बाय.